गुड मॉर्निंग मित्रांनो. आज इकराच्या शाळेमध्ये काहीतरी प्रोग्राम आहे. तिला त्यांनी व्हाईट ड्रेसमध्ये बोलवलं होतं. बघा किती खुश दिसते इकरा. सिव्हिल ड्रेस म्हणलं ना पोरं खूप खुश होतात राव. अशा विचारायला लागला मजा आहे. सोडून मग हसलेला सोडायला गेलो. त्याला सोडलो. रोज बाहेरच सोडायला लागतं कारण की झोपेतून उठून जातो. शॉर्ट्स अलाउड नाही आहे शाळेत. त्यानंतर मग घरी आलो. मस्तपैकी आपली गाडी बिडी चकाचक केली. बघा आपली राणी कशी दिसायला लागली. त्यानंतर नाश्ता बिष्टा करून परत आणायला गेलो स्नेलला. मस्त आणायला गेलो तेव्हा बघितलं क्रिकेटचा मॅच चालू होता. हा कुठला टाईप आहे क्रिकेटचा माहीत नाही आहे. 4 राशी नाही का त्यांनी कोण लावलेले आहेत आणि बेसबॉलसारखा नाही का तो बेसबॉलमध्ये मारून मग पळतो तसं काहीतरी आहे. लोक रन काढायला लागलेत. काय टाईप आहे क्रिकेटचा माहीत नाही मित्रांनो. जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा. हे बघा असं क्रॉस पळतात. आता हा तिथं पळेल. मग जो पुढे येईल मग तो परत तिथनं शॉट घेणार. कुठला टाईप आहे माहीत नाही. म्हणलं छोटासा व्हिडिओ काढून टाकावं आपल्याला पण जरा माहीत पडेल काय पॅटर्न आहे काय नाही. भारी वाटलं राहू बघून मजा येत होती. तिथं मग हॉस्टेलला सोडून निघालो आपल्या मोमोच्या अड्ड्यावरती म्हणजे किचनवरती. तिथून माल घेतला. मग निघालो हळूहळू. तर पाऊस पण चालू झाला होता आपला. भरपूर 5 मिनटं जोरात पडतो आहे, 5 मिनटं ऊन पडतं आहे. काय होतं आहे काय समजत नाही. पुण्याच्या क्लायमेटला काय झाले काय समजणार. तर मित्रांनो पाणी आता कपात परत चालू झालेली आहे. तर पाणी जपून वापरा कारण पालखीसाठी त्यांनी कपात थांबवली होती. आता परत चालू केली ते. तर पाणी जपून वापरा. पाणी वाया घालू नका. तर केपीपर्यंत पोचलेलो आहे मी. माझा रस्ता जरा खाली भेटला बाबा मला. चला आता पोचलो आहे. आता देतो मटेरियल आणि बघतो मग कुठला भाडं पडतो. तर मित्रांनो भेटली आपल्याला फायनली पहिली ट्रिप. 45 रुपयाची होती. मी मॅडमला परत जायचं होतं. मॅडम म्हणली 5 मिनटं थांबा मी परत येते मग जाऊ आपण. असे भाडे रोज भेटले पाहिजे राव. मजे ही मजे. पैसा ही पैसा. 5 मिनटं बोलून मित्रांनो कधी 1 तास झालं काय कळलं नाही. मॅडमने केली माझ्यासोबत गंमत. मग त्यांना भोगावी लागली त्याची किंमत. पोटे पाय का भाड़ा डायरेक्ट 200 रुपया. चांगली होती मॅडम तशी. त्यांना कळलं. सॉरी बोले भैया आपको मैं 5 मिनट बोल के इतना टाइम लग गया. आपको मैं एक्स्ट्रा दे देती हूँ. क्या फिर मन में लड्डू फुटा. पोटे पाय का भाडा डायरेक्ट 200 रुपये. हे बघा रेकॉर्डिंग पण टाकली तुम्हाला खोटं वाटू नये म्हणून. शेवटी त्यांच्या लोकेशनवरती जाऊन परत मग तिथं मी तो भाडा कंप्लीट केला. आता काय शाळेला जायला उशीर झाला होता. आपल्याला इकराला आणायचं होतं. मग बायकोला म्हणलं बाबा तूच जा आता काय करते मग. आपले तो मजे हो गए ना. मित्रांनो तिथून मग आलो धानुरीला. इथं काय भाडे पडत नाही. मॅडमसोबत झालेली गंमत माझ्यासोबत पण झाली. मला पण 2 तास बसावं लागलं. आता विचार करतोय राव 300 रुपयाचा भाडा बघून उगंच आलो इकडं नाही का. लालच बुरी बोलाय. भाडं बिडं तर काय पडलं नाही मित्रांनो. पण आपला भाऊ भेटला आपल्याला आयान. हा पण एक क्रिएटर आहे. याची IT सांगून तुम्हाला. त्याला पण जरा फॉलो बिलो करा सबस्क्राईब करा त्याला पण. मस्तपैकी आता चहा पिऊ द्या. चहा पिऊन झाल्यानंतर बघू मग कुठलं भाडं पडतंय. भेटू चला. चहा पिऊन बसलोच होतो की बघा इथं पाऊस चालू झाला. इथं भाडे नाही राव आणि पाऊस पडायला लागला बघा. इथं बसलो आहे धानोरीत गंगाळ न्यूटन शेजारी. अजून कोणी इथं बसलं आहे जरा सांगा. हे बघा पाऊस मस्तपैकी वातावरण गार केलं आहे राव पावसाने. दुपारपासून असला भयानक गरम होत होता ना. आता जरा भारी वाटते. आता बसलो इथं पोझिशनमध्ये. बघू आता कुठलं भाडं पडते. भाडं तर मारायच लागणार आज. काही पण होऊ द्या. धंदा कवर करायचा शेवटी. चला भाडं भेटल्यानंतर भेटू मग तुझं. तिकडून मग आलो मित्रांनो. खडाची ट्रिप पडली आपल्याला. 187 रुपये दाखवत होते. मीटरमध्ये झाले 200 रुपये. त्यानंतर बघा मग भाडे कसे धनाधन वाजायला लागले. टिपा ॲड करून तेव्हापासून एवढा वेळ बसलो होतो मी. एक पण भाडा पडत नव्हता. आता बघा टिपावरती टिपा. आता बोला तुम्ही कुठली ट्रिप उचली. चेष्टा बिष्टा करायला लागले काय राहू ही कंपनीवाले. एवढ्या वेळापासून MT बसवलं होतं ना. आता बघा. तर मित्रांनो तिथून मी घेतली चौक वाकडची ट्रिप. खूप मोठी होती. 1 ते 2 तास लागलेले मला जाता काय झालं सोबत दाखवतो तुम्ही. आधी ट्रॅफिक बघा सगळ्यात आधी. आता राव कंबरडं मोडलं आहे माझं. इच्छा नाही आता पुढे मारायची. आणि इथनं आता भाडे पडणार का नाही ते पण मला माहीत नाही. हे बघा येरवड्यापर्यंत पोचले आता. खरडीमधून ट्रॅफिक बघा. शास्त्री चौक आहे. आता इथून पुढं अजून ट्रॅफिक आहे. नाही बघा नेताजी चौक. ट्रॅफिक बघा फक्त तुम्ही. कधी सिग्नल सुटतो असं झालं एकदाच. खूप वैतागले. असं वाटतं कशाला घेतलं. फायनली पोचलो आपण ब्रेमन चौकात.
आता इथून पुढे ट्रॅफिक दाखवत नाही आहे, तर पोचलो डायरेक्ट आता कस्टमरच्या लोकेशनवरती. बघा किती झाले पैसे, 550, कंबरडं मोडून 550. तर मित्रांनो आता इथून भाडं पडतं नाही पडत मला माहीत नाही, जे पण असेल मी तुम्हाला सांगा आता उद्याचे ब्लॉग. तर आत्ता मला जायची अनुमती द्या. मी तुमचा मित्र ग्रॅज्युएट रिक्षावाला. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तुमच्या कमेंटमुळे मला प्रोत्साहन भेटतं नाही का, पुढच्या वेळेस ब्लॉग बनवायचा नाही बनवायचा, कसा ब्लॉग बनवू. तर नक्की कमेंट करा मित्रांनो. गुड नाईट, चला भेटू उद्या.